नमस्कार. आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतो आहे आणि त्याचं कारण म्हणजे खूप एका चांगल्या स्पेशल ठिकाणी जाणार आहोत. असं म्हटलं व्लॉग तो बनत आहे. आणि नवरात्रीनंतर आतापर्यंत मध्ये काहीच शूट नाही केलं. नवरात्रात काय गणपतीपासून आतापर्यंत खूप मोठा गॅप झाला आहे, पण विल मेक शुअर की हा गॅप नाही होणार पुन्हा. सो पुन्हा एक ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येते मी. आम्ही चाललो आहोत जगन्नाथपुरीला. जय जगन्नाथ. सो कसं होतं आमचं ट्रॅव्हल आणि कोणती ट्रेन आम्ही बुक केली आहे आणि कसं सगळं तिकडचं असणार आहे हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणार आहे. खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. कसं जायचं, काय, कुठे स्टे, कसं दर्शन, किती वेळ लागला आणि सगळं काही. सो स्टे ट्यून, भेटूया. तर आम्ही इकडे सगळ्या बॅग्स बाहेर आणल्या आहेत आणि जायला 2 दिवस लागणार आहेत, यायला 2 दिवस आणि मध्ये 2 दिवस फिरायला आहेत. सो चलो स्टे ट्यून. आता कॅब मागवली आणि आमची ट्रेन आहे कुर्ल्यावरून ना गौरव. कुर्ल्यावरून ट्रेन आहे रात्री 12 वाजता आणि आता 10:30 वाजायला आले आहेत. सो वेळेच्या आधीच जाऊन थोडं बसू, तिकडे सेटल होऊ. सो ओलामध्ये बसलो आता आम्ही. पोहोचू 21 मिनिटात कुर्ला टर्मिनल्सला. हॅपी मेन्स डे. थँक्यू. पोचलो स्टेशनला आणि सगळेजण आहे आमचं कोच, फॅमिली मेंबर्स जागा शोधण्यात बिझी. जा भाऊजी पुढे. चालेल ना तुम्हाला पण ब्लॉग मध्ये. आता खाऊचं कोणाला काय नको ना, तरी आहे याच्या सीट कन्फर्म झालेत. चलो. आणि वाजले आहेत 12:21. ट्रेन अजून सुटली नाही आणि अप्पर सीट आहे. सगळ्यांच्या वेगवेगळ्या सीट्स आल्यात. सो भेटू आपण उद्या. गुड मॉर्निंग. वाजले आहेत सकाळचे 6:45. खूप जास्त थंडी आहे. खूप जास्त थंडी आहे. नाश्ता आणलाय वहिनीने, ठेपले बनवून घरून, आणि काकीने आणले लसूण चटणी. इकडे आमचं चालू आहे बघा काय, रेडीमेड चहा मागवला दादाने. एअर इंडियाचे कप आहे आणि आता गरम पाणी पॅन्ट्रीतून घेऊन आले. कोमट असेल ना पाणी कोमट असेल तर थांबे थांब. नाही तर माझ्या अंगावर हे थांबा रे, आपलं धिंगाणा त्या लोकांना. बस थोड़ा थोड़ा. कलर तो सुंदर है. दिखाओ. ये देखो चाय बन गई हमारे. चाय बन गए म्हणजे करणार. मेरे को भी मिक्स करो. स्टर 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 प्लीज स्टर. चाय गरम. लेट्स टेक अ रिव्ह्यू. 20 रुपये चाय. बस रिव्ह्यू. पाणी त्याच्यामध्ये हो टाकायला पाहिजे मसाला. अजून पाहिजे मसाला पाहिजे, साखर असेल ना त्याच्यात. पण ठीक आहे. आणि मस्त मसाला. त्यापेक्षा हा चहा चांगला आहे. जास्त पाहिजे. आणि संत्री नागपूरचे फेमस. अच्छा, नागपूर स्टेशन पोचले. नागपूरला. नागपूरची मस्त संत्री आणि बर्फी. नागपूरची हा या कापायला आहे सामान एक्स्ट्रा. तयारी सँडविचेस. इट्स रेडी. वाजले रायपूरला. रायपूर खाली उतरलो. बोलो
ऑनलाईन फूड मागवले आम्ही. तो फिर दुख आगे आगे चलेगा. ऑनलाईन जेवण मागवलं विलासपूर स्टेशनला. आलं नाही आपलं नाही आपलं जेवणाची वाट बघतो. जेवण ऑर्डर केले आम्ही, भाजी आणि बिर्याणी. बंद केलेलंस. चालू झाले पण आमचा डब्बा काय आला ना. ऑनलाईन आणि आमचं आलंय जेवण. पत्नी कहने लगी पति को कि मेरा तो कोई रिश्तेदार नहीं है. मेरी तो हम संबंधी डिनर की कथा याद है और लोग भूल गए, ईश्वर नहीं भूल. भागवत में कथा आती कि बूढ़ी माँ संसार टोकरी में फल लेकर हो बेचने पण आणि उपास आहे तरी सगळ्यांना देते. अनाज लोग देते थे उसको और उसी से वो अपने घर का काम चलाती, रोटी खाती. हे आज भरपूर पुण्य कमवलं. हो स्वतः उपास करून दिले. दुसऱ्याला खावं घातलं. दोपहर हो गई, कोई खरीदार नहीं. तर रात्रीचे वाजले आहेत 11:15 आणि आम्ही गप्पा मारत बसलो. हॅलो. आई शपथ आता कालपर्यंत तर 16 होत. 16 होतं. गरमी आहे भुवनेश्वरला. आपण जाऊ. सकाळचे वाजले 7:45 आणि ते 3 तास लेट आहे. 8:30ला पोहोचणार होतं ते 11 वाजता पोहोचणार. सो प्लॅन आपल्या प्लॅनने काही होत नाही बाबा. त्याची इच्छा तुम्हाला कधी करते त्याची इच्छा. इतका आले ना आता अजून थोडं थोडं थांबा. परीक्षा आले भुवनेश्वर. ऐसे चलते हैं. ट्रेन मध्ये आंटी भेटली आम्हाला. आमची ट्रेन झाली. चॅनल आहे हा. जगन्नाथपुरी आलो. चला नाही उतरा उतरा. स्लो राऊंड करून उभे राहा. मैथिली बॅग आतमध्ये घे. तर ही गाडी केली आम्ही N500 हॉटेलपर्यंत. एक किलोमीटरचं अंतर असं. 12 मिनिटाचं अंतर आहे स्टेशनवरून आमच्या हॉटेलला जायला. श्रीराम भवन म्हणून. आणि तिथे जायला 500. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. 7 जण आहोत आम्ही. पर पर्सन त्याचा नंबर घेऊन यायचंय आपल्याला. काय हां इकडेच आम्हाला यायचं आहे. हे आमचं हॉटेल आहे श्रीराम भवन. या गल्लीतनं जायचं. हे आमचं स्टे आहे. मस्त 3 रूम इकडे बुक केले आहेत. सो ही एक रूम आहे आणि तिथे एक रूम आहे. सो क्विक रूम टूर.
बेडरूम आणि इकडे सिटिंग एरिया, किचन आहे. वॉशरूम. पुन्हा एकदा नमस्कार. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला कसा वाटला आजचा ट्रॅव्हल व्लॉग, 2 दिवस म्हणजे 2 दिवस अगदीच 2 रात्र आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि ट्रेन लेट झाली, जवळजवळ 4 तास लेट झाली ट्रेन. सो आता वाजले आहेत 2:30 आणि जाते दर्शनाला. सो स्टे ट्यून कसं काय होतं आणि टायमिंग्स काय असतं सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये शेअर करेन नक्कीच. सो बाय बाय.